महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आज श्रावणाच्या पहिल्या सोमवारी किल्ले रायगडावर जाऊन महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला। या निमित्ताने किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिर आणि शिरकाई देवी शिवसमाधी स्थळाचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी आमदार गोगावले यांच्यासोबत राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते। यावेळी महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येऊ दे, रायगडावर महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येऊ दे, अतिवृष्टी थांबून शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस पडू दे असे साकडे आमदार गोगावले यांनी जगदीश्वरला घातले। महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपण रायगड किल्ल्यावरून करीत असल्याचे आमदार गोगावले यांनी जाहीर केले। आज पहिला सोमवार हा 71 वर्षांनी आलेला आहे। महाशिवरात्रीमध्ये जे आपल्या जे काही श्रावण मासामध्ये जो सोमवार येतो तो पहिला सोमवाराचा योग येण्याचा काळ हा ह्या वर्षामध्ये आलेला आहे। म्हणून आम्ही जगदीश्वराच्या इथे येऊन सगळ्यांनी पूजापाठ केली। महायुतीच्या आमच्या सगळे पदाधिकारी कार्यकर्ते, आमचा सहकारी मित्र अनिकेत तटकरे, त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, मुंबई मंडळाचे सर्व आमचे पदाधिकारी आलेले आहेत, इथले आलेले आहेत। आमचे युवासेना, महिला आघाडी, शिवसेना आणि आमच्या सहयोगी पक्ष, तर तुम्हाला पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा, आणखीन भाजप, भारतीय जनता पार्टी आणि जे काय आमच्या RPIची लोक आलेले आहेत, काही मुस्लिम समाजाची लोक आलेले आहेत। तर यांच्याकडनं सगळ्यांनी आम्ही उभं राहून एकच गाऱ्हाणं गायलं की जे महायुतीचा कारभार जो आत्तापर्यंत जो चांगला चाललेला आहे तोच पुढं चालवण्यासाठी पुन्हा एकदा या महायुतीच्या सगळ्या आमदारांना निवडून द्यावं ही आमची रायगडावरून केलेली प्रार्थना आहे। त्यानंतर आमचे मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे सगळे सहकारी या सगळ्यांच्या वतीने ही मी प्रार्थना करतोय की त्यामध्ये रायगड जिल्ह्यामधले 7च्या 7 आमदार हे आमच्या महायुतीचे निवडून यावेत, हे आमचे एक गाऱ्हाणं आहे। आणि दुसरं की ज्याप्रमाणे आता पाऊस, प्रलय काही ठिकाणी आहे तो आता थांबावा, प्रलय पाऊस थोडा असावा, परंतु जे काय पूर येतोय, महापूर येतोय हे आपण सगळीकडे पाहताय, त्याच्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, कष्टकरी कामकरी। तर माझी प्रार्थना आहे ह्या शंभू महादेवाजवळ आमची सगळ्यांची की हा जो महाप्रलय आहे तो आता थांबावा, कारण बरीच मोठी नुकसानी होते आणि बराचसा विकास कामाचा निधी हा मग तिकडे वळवला जातो, त्याला पर्याय नसतो। तर हे दोन्हीचं बॅलन्सिंग सांभाळून देवाने आम्हाला हे चांगलं काम करण्यासाठी परत ताकद द्यावी आमच्या महायुतीतल्या सगळ्या मंडळींना। आणि पुन्हा एकदा मी या शंभू महादेवाजवळ प्रार्थना करतो की आजची आमची प्रार्थना मान्य करून घे, आमचं गाऱ्हाणं मान्य करून घे, महायुतीची परत सत्ता येऊ दे, महायुतीचे रायगडचे 7चे 7 आमदार येऊ दे आणि महायुतीची सत्ता येऊ म्हणजे महाराष्ट्रातले सगळे आमदार विजय होऊ दे। हर हर सर्वप्रथम या पवित्र श्रावण मासाच्या तमाम हिंदू बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा। रायगडावरनं आपल्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा। आज 71 वर्षानंतर पहिल्यांदा श्रावणाचा आरंभ सोमवारी होतोय आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक झालो। त्याचबरोबरच ज्या ऐतिहासिक अशा जगदीश्वराच्या चरणी महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये स्वराज्य निर्माण केलं आणि जनतेला न्याय दिला, त्याच जगदीश्वराच्या चरणी आम्ही प्रार्थना करायला आज पहिल्या सोमवारी आलो आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगार वर्गाला, विद्यार्थ्यांना, माता भगिनींना चांगलं आयुष्य, आरोग्य आणि सगळ्याच सुस्थितीमध्ये हो, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र हो ही प्रार्थना करण्यासाठी, हे गाऱ्हाणं घालण्यासाठी आम्ही रायगडावर आलो। सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।